नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ऐकणार ना? आपल्या गोष्टीचं नाव आहे इच्छाशक्ती. जर आपल्यामध्ये इच्छा असेल तर आपण कुठलीही गोष्ट पूर्ण करू शकतो. हे या गोष्टीतून आपण आज शिकणार आहोत. तर चला बघूया. एका गावामध्ये एक मुलगा त्याच्या आईबरोबर राहत असतो. त्या मुलाला सगळे छोटू म्हणत असतात. तर छोटू त्याच्या आईबरोबर एका छोट्याशा घरात राहत असतो. त्यांची परिस्थिती गरीब असते. त्याची आई कधीही शाळेत गेलेली नसते. पण तिची इच्छा असते की तिच्या मुलाने खूप शिकावं, मोठं व्हावं. म्हणून ती दिवसेंरात्र कष्ट करत असते. उन्हामध्ये, पावसामध्ये खूप कष्ट करून ती आपल्या मुलाला शिकवत असते. छोटूही खूप हुशार होता. तो गावातल्याच एका शाळेत जात असे. तो रोज शाळेत जात होता. चांगला अभ्यास करून घरी परत येत होता. आईही रोज कष्ट करायची आणि संध्याकाळी घरी यायची. मुलाला घरी आलेलं बघून आईला खूप आनंद व्हायचा. मग एके दिवशी छोटूने बघितलं की आई त्याची पुस्तकं बघत असते. तिला काही कळत नसतं पुस्तकामधलं, पण ती उगाचच काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत असते. पुस्तकाला डोळ्याजवळ घेऊन बघत असते, काही कळतंय का? पण तिला काहीच कळत नसतं. मग छोटू तिला विचारतो की आई तू का माझ्या पुस्तकांना बघत असतेस? तुला वाचायचंय का? तर आई त्यावर उत्तर देते, बाळा मी कधीही शाळेत गेलेली नाही. मला खूप इच्छा होती शाळेत जायची, शिकण्याची. पण मला जाता आलं नाही. त्यामुळे मी फक्त तुझी पुस्तकं बघते की यात काय असतं, पण मी वाचू शकत नाही. मुलगा म्हणतो का नाही वाचू शकत तू? ती म्हणते मला कोण शिकवणार आणि मी आता कुठे शाळेत जाणार आहे? तर त्यावर छोटू विचार करायला लागतो आणि त्याला एक कल्पना सुचते की मी तर शाळेत जातो आणि मला वाचायलाही येतं, तर मी माझ्या आईला का नाही शिकू शकत बरं? तो ही कल्पना त्याच्या आईला सांगतो. आईलाही खूप आनंद होतो आणि ती दोघं ठरवतात की छोटू तिला वाचायला शिकवणार आणि आई शिकणार. तर शाळा आणि अभ्यास यातून वेळ काढून आणि शेतातली कामं, घरची कामं यातून वेळ काढून दोघंही अभ्यासासाठी बसतात. छोटू आईला अ, आ, इ, ई पासून सगळं शिकवत असतो. आई खूप मन लावून सगळं शिकत असते. छोटू तिला प्रॅक्टिससाठी होमवर्क देत असतो. तोही ती खूप मन लावून करत असते. तर असे दिवसामागून दिवस जातात. काही दिवस लोटल्यानंतर आईला वाचायला येतं. त्या दिवशी दोघांनाही खूप आनंद होतो. आता आईला नुसते पुस्तकं पाहायची नसतात बरं, तर ती वाचूही शकत असते. तिला खूप आनंद होतो की माझ्या मुलामुळे मी आज वाचायला शिकली. तिची इच्छाशक्ती खूप मजबूत असल्यामुळे ती वाचायला शिकू शकली. हो की नाही? तर यावरून आपण काय शिकलो? की आपल्याला कुठलीही गोष्ट जर पूर्ण करायची असेल, तर त्यासाठी आपली इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे आणि आपण अगदी 100% प्रयत्न केले पाहिजेत. यश आपल्याला नक्की मिळतं. हो की नाही? आवडली ना गोष्ट? तर भेटूया अशाच एका नवीन गोष्टीमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.